टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की जी काही म्हाडा लॉटरी पुणे मार्च 2024साठी निघालेली होती त्याची प्रारूप यादी ही 18 जून 2024 रोजी ही जाहीर झालेली आहे. तर आज आपण बघणार आहोत म्हाडा लॉटरी पुणे प्रारूप यादीमध्ये कुठल्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहे याबद्दलच आपण सर्व माहिती बघणार आहोत. आपण स्कीमनुसार एका स्कीमला किती घरे उपलब्ध होते आणि त्यासाठी किती पात्र अर्ज आलेले आहे, किती अर्जदारांचे अर्ज हे पात्र झालेले आहे या सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण हे सर्व 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेबद्दल आज पूर्ण माहिती जाणून घेऊया. तर चला आपण बघूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन अपडेटवर व्हिडिओ बनवणार आहे, जे अपलोड करणार आहे त्याची तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता आपण एका स्कीमबद्दल जाणून घ्या. पहिल्या कॉलममध्ये दिलं आहे स्कीम कोड, नंतर त्याच्या स्कीमचं नाव, कोणत्या ग्रुपसाठी उपलब्ध घरं होते आणि किती घरे उपलब्ध होते आणि ॲक्सेप्ट ॲप्लिकेशन किती आलेले म्हणजे पात्र अर्जदार किती आहे ह्याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. बघा, आता आपण 1 नंबरची स्कीम बघू. 766A आणि B. तिथे स्कीमचं नाव आहे ओमकार रेसिडेन्सी मोशी. तिथे 1 BHK आणि 2 BHKचे घरे उपलब्ध होते. तिथे टोटल 1 BHKची 6 घरे उपलब्ध होते आणि अर्ज तिथे पात्र अर्ज आहे 65 आणि 2 BHKची 11 घरे उपलब्ध होती. टोटल पात्र अर्ज आहे 270. आता स्कीम क्रमांक 767 साई संस्कार रेसिडेन्सी चिखली. तिथे 1 BHKची 16 घरे उपलब्ध होती. टोटल 219 घरे, 219 अर्ज तिथे पात्र झालेले आहे. स्कीम 768 स्वरा ब्लूसम चिखली. तिथे 2 BHKचे 8 घरे उपलब्ध होते. तिथे 303 अर्जदार पात्र झालेले आहेत. आता स्कीम क्रमांक 769A B. स्कीमचं नाव आहे वंडर नेक्सी विंग फेस 1 मोशी. 1 BHKची घरे तिथे उपलब्ध होते. टोटल 4 घरे उपलब्ध होती. तिथे 51 अर्ज पात्र झालेले आहे आणि 2 BHK तिथे 4 घरे उपलब्ध, तिथे टोटल 119 अर्ज पात्र झालेले आहे. स्कीम क्रमांक 770A आणि B. BGSP रो विंग रावेत. तिथे 1 BHK आणि 2 BHKचे घरे उपलब्ध होते. 1 BHKची तिथे टोटल 19 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 726 आणि 2 BHKची तिथे टोटल 11 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 2086. आता बघूया स्कीम क्रमांक 771 लिगसी इम्पेरियल फेज 2 किवळे. तिथे 2 BHKची टोटल 20 घरे उपलब्ध होते आणि तिथे पात्र अर्जदार आहे 1239. स्कीम क्रमांक 752A आणि B. मॅग्नस पार्कवे किवळे. 1 BHK आणि 2 BHKची घरे तिथे उपलब्ध होती. तिथे 1 BHKची टोटल 8 घरे उपलब्ध होते आणि टोटल पात्र अर्जदार 103 आहे आणि 2 BHKची टोटल तिथे 16 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार 712 तिथे आहे. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 773 मिराई फेस 1 पुनावळे. तिथे 1 BHKचे टोटल 43 घरे उपलब्ध होते आणि टोटल अर्ज तिथे आलेले आहे 1568. आता आपण बघूया स्कीम क्रमांक 774A आणि B. द 4th ॲक्सिस पुनावळे. तिथे 1 BHK आणि 2 BHKचे घरे उपलब्ध होते. 1 BHKचे 9 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 190 आणि 2 BHKची तिथे 9 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 934. आता बघूया स्कीम क्रमांक 775 डेस्टिनेशन ऑस्ट्रिया बिल्डिंग A धुंडुगाव. तिथे 2 BHKची टोटल 10 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 322. स्कीम क्रमांक 776 फॉरेस्टिया विंगे धुंडुगाव मोशी. तिथे 2 BHKची टोटल 11 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 207. स्कीम क्रमांक 777 श्रीजी शरण बी विंग चौसावाडीची 2 BHKची 13 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 250. अशा प्रकारे मित्रांनो आपण काही स्कीमबद्दल आता जाणून घेतलं. त्यात एक आपल्याला जाणवलं की सगळ्यात जास्त अर्ज जे काही आहे ते 2 BHKच्या घरांसाठी लोकांनी हे केलेले आहे, म्हणजे लोकांना 2 BHKची घरं जास्त प्रिफर वाटतात. तर चला आपण पुढच्या स्कीमबद्दल जाणून घेऊया. बघा, आता बघूया स्कीम क्रमांक 778 किस्टोन अल्टुरा वाकड 1 BHKचे. तिथे टोटल 24 घरे उपलब्ध होते आणि टोटल पात्र अर्ज आलेले आहे 3474. स्कीम क्रमांक 779A आणि B. साई सिग्नेचर मामुर्डी. तिथे 1.5 BHK आणि 2 BHKचे घरे उपलब्ध होते. टोटल 1.5चे 7 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 15 अर्जदार तिथे पात्र आहे आणि 2 BHKसाठी 12 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 86. आता बघूया स्कीम क्रमांक 780 माय होम वाकड. तिथे 1 BHKचे 15 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 1163. स्कीम क्रमांक 781A आणि B. लाईव्ह कॅनव्हास फेस 1 अँड
फेज 2 मामुर्डी तिथे 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध. तिथे 1 BHKची टोटल 8 घरे उपलब्ध होती आणि 8 घरांसाठी तिथे पात्र अर्ज आलेले आहे 22 आणि 2 BHKची टोटल 24 घरे उपलब्ध होते. त्यासाठी अर्ज आलेले 263. स्कीम क्रमांक 782 गंधर्व मिथिला बिल्डिंग D विंग बोराडेवाडी तिथे 1 BHKची टोटल 37 घरे उपलब्ध होती आणि त्याच्यासाठी पात्र अर्ज आलेले आहे 313. स्कीम क्रमांक 783 विष्णू ग्रीन फुरसुंगी तिथे 2 BHKची टोटल 16 घरे उपलब्ध होती आणि अर्ज आलेले आहे पात्र अर्ज आलेले आहे 441. बघूया आता स्कीम क्रमांक 784 47 म्हाडा मुंढवा तिथे 1 BHKची टोटल 69 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 834. स्कीम क्रमांक 786 व्यंकटेश लँडमार्क म्हाडा लोहगाव 1 BHK तिथे टोटल 68 घरे उपलब्ध होती आणि टोटल पात्र अर्जदार आलेले 323. आता बघूया आपण स्कीम क्रमांक एक मिस झालेले स्कीम क्रमांक 785 ग्रीन विले बिल्डिंग A4 हडपसर तिथे 1 BHK टोटल 15 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 827. तर आता आपण बघूया स्कीम क्रमांक 787 युद्धिका लोहगाव तिथे 1 BHKची टोटल 15 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 874. आता बघूया मित्रांनो आपण स्कीम क्रमांक 788 A आणि B स्कीमची नाव आहे लक्झरी स्क्वेअर चिखली तिथे 1 RK आणि 2 BHKची घरं उपलब्ध होती. 1 RKचं तिथे एकच घर उपलब्ध आणि त्यासाठी 2 अर्ज आलेले आहे आणि 2 BHK तिथे टोटल 10 घरे उपलब्ध होते आणि त्यासाठी अर्ज आलेले आहे 134. आता बघूया स्कीम क्रमांक 189 A आणि B गगनग्लारा बालेवाडी तिथे 1 RKचे घरे उपलब्ध होते. EWS साठी तिथे टोटल 29 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार आहे तिथे 250 आणि LIG साठी टोटल 3 घरे तिथे उपलब्ध होते आणि टोटल पात्र अर्ज तिथे आलेले आहे 120. तर आता बघूया आपण स्कीम क्रमांक 790 A आणि 790 B पार्कलँड उब्रांजॉय विंग B सूस 1 BHK आणि 2 BHK तिथे घरं उपलब्ध होती. 1 BHKची टोटल 12 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार आहेत 227 आणि 2 BHKची टोटल तिथे 8 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 753. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 791 NB टावर मोशी तिथे 2 BHKची 10 घरे उपलब्ध होती आणि अर्ज आलेले 1047 आणि 2 स्कीम क्रमांक 792 24 लाईफ एक्झोटिका नुगाव तिथे 2 BHKची 14 घरे उपलब्ध होते. तिथे टोटल अर्ज आलेले आहे पात्र अर्ज 183 आहेत. आता बघूया स्कीम क्रमांक 793 व्हिजन्स पॅसिको डोंडुरगाव तिथे 1 BHKची टोटल 14 घरे उपलब्ध होती आणि तिथे पात्र अर्ज आलेले आहे 44. आणि बघूया आता स्कीम क्रमांक 794 तिथे श्रीराम नासा धानरी 2 BHK अशी ती स्कीम होती. त्यासाठी टोटल घरे उपलब्ध होती 20 आणि टोटल अर्ज आलेले आहेत 903 असे पात्र अर्जदार आहेत. आता बघा स्कीम क्रमांक 795 A आणि B कोहिनूर विवाह पिक्सेल फेज 2 धानोरी तिथे 1 RK आणि 1 BHKची घरे उपलब्ध होती. 1 RKची घरं ही EWS साठी टोटल 19 घरं होती आणि तिथे टोटल अर्ज आलेले 3 आणि 1 BHKची LIG साठी 41 घरे उपलब्ध होती. टोटल अर्ज आलेले 159. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 796 विवा सिटी धानोर तिथे 1 BHKची टोटल 47 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 373. आता बघा स्कीम क्रमांक 797 A B ARV उथविले खराडी तिथे 1 BHK आणि 1.5 BHKची घरे होती. 1 BHKची टोटल 18 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 889 आणि 1.5 BHKचे तिथे टोटल 6 घरे होते आणि पात्र अर्जदार आहे 1114. आता बघा स्कीम क्रमांक 798 A B C स्कीमचे नाव आहे सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी तिथे 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध होती. तिथे 1 BHKची घरं LIG साठी टोटल 12 घरे होते आणि अर्ज आलेले आहेत 23 आणि 2 BHKची टोटल 9 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 81 आणि 1 BHKची EWS साठी टोटल 12 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहेत 16. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 799 भक्तमा रेसिडेन्सी वडगाव शेरी तिथे टोटल 1 BHKची 24 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 1267. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 800 A आणि B कोहिनूर कोलिडो वाघोली 1 BHK 2 BHKची तिथे घरे उपलब्ध होते. 1 BHK टोटल 15 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 176. 2 BHKची 150 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 2412. आता बघूया स्कीम क्रमांक 801
ए बी लँडमार्क लुझुरिया नंदुरगाव 1 BHK आणि 1.5 BHKची घरं तिथे उपलब्ध होती. 1 BHKची टोटल 12 घरे उपलब्ध होती आणि त्यासाठी पात्र अर्ज आलेले आहे 20 आणि 1.5 BHKची तिथे टोटल 16 घरे होती आणि टोटल अर्ज आलेले आहेत 55. आता बघूया स्कीम क्रमांक 802A आणि B क्रिस्टियन अलूर पार्ट 1 खराडी 1 BHK आणि 2 BHK तिथे घरे उपलब्ध. 1 BHKचे एक घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी अर्ज आले 346 म्हणजे एका घरामागे 346 इथे कॉम्पिटिशन आहे. आता बघूया स्कीम क्रमांक 802B साठी ही टोटल 49 घरे उपलब्ध होती आणि अर्ज आलेले आहेत 5978. सगळ्यात जास्त मोठी कॉम्पिटिशन म्हणजे ती ह्या स्कीमसाठी आहे. स्कीम क्रमांक 802B साठी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत. तिथे टोटल घरे 49 उपलब्ध होते आणि अर्ज 5978 तिथे आलेले आहे. तर बघूया आता स्कीम क्रमांक 803A-B एनवक 1 मोंडवा 1 BHK 2 BHK तिथे घरे उपलब्ध होती. टोटल 6 घरे उपलब्ध होती 1 BHKची आणि टोटल पात्र अर्जदार आहे 192 आणि 2 BHKची 36 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार आहे 1659. आता बघा स्कीम क्रमांक 804A-B निवासा एनचॅन फेस 1 लोहगाव 1 BHK तिथे टोटल 1 BHKची 2 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार 55 आणि 2 BHKची तिथे 43 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 1684. आता बघा स्कीम क्रमांक 805A-B-C ही किवळे ते 1 BHK 2 BHK आणि 3 BHKची घरे उपलब्ध आहे. 1 BHKची 8 घरे उपलब्ध आहे टोटल आणि 170 पात्र अर्जदार तिथे आहे आणि 2 BHKची तिथे टोटल 26 घरे उपलब्ध आहे आणि त्याचे पात्र अर्जदार आहे 1370 आणि 3 BHKची MIDसाठी एक घर तरी उपलब्ध होतं आणि त्यासाठी 224 अर्ज आलेले आहे. आता बघा स्कीम क्रमांक 806 सिटी 1 स्कायवी ही किवळे 2 BHK तिथे 19 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले 499. स्कीम क्रमांक 807 कोहिनूर वेस्टव्ह्यू रिझर्व सेकंड पुनावळे 1 BHKचे तिथे टोटल 85 घरे उपलब्ध होते आणि टोटल पात्र अर्ज आहे 1167. स्कीम क्रमांक 800A आणि B साठी ही तिथे किती अर्ज आलेले ते बघूया. नाव आहे स्कीमचं फ्लोरा किवळे 1 BHK 2 BHKची घरे आहे. 1 BHKची टोटल 18 घरे तिथे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहेत 87 आणि 2 BHKची तिथे 2 घरे उपलब्ध आहे आणि पात्र अर्जदार आहे 147. तर आता आपण पुढच्या स्कीमबद्दल जाणूया. तर बघा आपली पुढचा स्कीम क्रमांक आहे 809A आणि B रोशन माइलस्टोन तथावडे तिथे 1 BHK आणि 2 BHKचे LIGसाठी घरे उपलब्ध होती. 1 BHKची तिथे टोटल 10 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार आहे 339 आणि 2 BHKची टोटल तिथे 22 घरे उपलब्ध होती आणि पात्र अर्जदार आहे 2047. म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ आहे. आता बघूया आपण स्कीम क्रमांक 811A आसवानी गॅलेक्सी 1 BHK आणि 811B तिथे 2 BHKची घरं आहे. 811A मध्ये टोटल 11 घरे उपलब्ध होती 1 BHKसाठी आणि अर्ज आलेले 547 आणि 2 BHKसाठी 11 घरे उपलब्ध होती त्यासाठी अर्ज आलेले पात्र अर्ज आलेले 1697. आता बघूया शेवटची आपली स्कीम 483 स्कीम क्रमांक नाव आहे गिनी अरिया फेस 1 येवलेवाडी तिथे 1 BHK टोटल 24 घरे उपलब्ध होते आणि पात्र अर्जदार आहे 13 अर्ज तिथे आलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 20% सर्वसमावेशक योजनेतील स्कीमनुसार कोणत्या स्कीमला किती अर्ज आलेले आहे तिथे किती घरे उपलब्ध होते ह्याबद्दल बघितले. यात आपल्या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जाणवली की लोकांनी सगळ्यात जास्त प्रिफर हे 2 BHKला केलेलं आहे. EWS खूप कमी अर्ज आलेले आहेत पण LIGसाठी लोकांनी खूप अर्ज केलेले आहे आणि 2 BHKसाठी जास्तीत जास्त अर्ज आलेले ॲज कम्पेअर टू 1 BHK 1 RK साठी तर खूपच कमी लोकांनी अर्ज केलेले आहे. व्हिडिओ कधी आवडला असल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. थँक्यू सो मच मित्रांनो.